सुप्रसिद्ध वीरू फेम धर्मेंद्र पडद्याआड हिंदू चित्रपट सृष्टीतील एका अथांग युगाचा अंत। भारतीय चित्रपट सृष्टीतील ही मॅन आणि प्रेक्षकांच्या मनातील अविस्मरणीय वीरू धर्मेंद्र यांचा दीर्घ, तेजस्वी आणि बहुआयामी जीवन प्रवास अखेर संपलाय। 24 नोव्हेंबर 2025 रोजी 79व्या वर्षी मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धर्मेंद्र यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास केला। रेल्वेत लिपिक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर स्वप्नांच्या नगरी मुंबईकडे धाव घेत त्यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून अभिनयाची पहिली पायरी चढली। सुरुवातीला रोमॅन्टिक नायक, त्यानंतर ॲक्शन हिरो आणि पुढे भावनिक भूमिकांमध्येही ते तितक्याच ताकदीने झळकले। शोले, सीता और गीता, चुपके चुपके, धर्मवीर, अनपढ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्याच आहेत। वैयक्तिक आयुष्यातही ते कायम चर्चेत राहिले। प्रथम पत्नी प्रकाश कौर आणि नंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सोबतचे नाते, तसेच सनी आणि बॉबी देओल साखरे सुपुत्र यांचे देओल घराणे नेहमीच प्रकाशझोतात राहिले। अभिनयातील योगदानासाठी त्यांना पद्मभूषण सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले। त्यांच्या निधनाची बातमी समजताच हिंदी चित्रपट सृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली। अंतिम निरोप देण्यासाठी अनेक अभिनेते अभिनेत्री विले पार्ले येथील स्मशानभूमीत उपस्थित होते। जाहिद खान सगळे एकत्र मुक्ताचा सलीम खान संजय दत्त विद्याबालन